नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक धर्मे. हे आहेत रघुनाथ देशमुख, सिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड. यांनी एक महिन्यापूर्वी शिंडिका फवारलेले ते आज परत शिंडिका घ्यायला आलेत. तर जाणून घेऊ त्यांच्याकडून शिंडिका बद्दल. तर बोला रघुनाथ भाऊ, तुम्ही याच्या अगोदर शिंडिका फवारले, एकंदर शिंडिका कसं वाटतं तुम्हाला? वापरलं होतं आणि त्या साहेब माझ्याकडे डेमो देण्यासाठी अगोदर आलते. अच्छा. त्यांना अगोदर मला येऊन डेमो दिल्याच्या नंतर मला त्याचा रिझल्ट चांगला वाटला. अच्छा. म्हणजे विशेष करून लवाळ्यासाठी अजून जास्त चांगला वाटला मला. ते लवाळ्यासाठी म्हणजे तुमच्या शेतात लवाळा जास्त होता? जास्त होता. लवाळा बरेचसे तण, बहुतांश तण सगळेच जातात त्यांना. अच्छा. हे याच्या अगोदर मी जवळपास 5 एकरला वापरलं. अच्छा. त्याचा रिझल्ट चांगला. म्हणजे लवाळ्यासाठी खास काम करते. बाकीचे तण पण याने जातात? सगळे तण जातात. बाकी पिकाला साईड इफेक्ट काही? अजिबात काहीच नाही. बारक्या कोमाला सुद्धा काही होत नाही. अच्छा. साधारणतः तुम्ही फवारल्यानंतर ऊस किती दिवसाचा होता तो? तो असेल 1-1.5-2 महिन्याचा. 1.5-2 महिन्याचा ऊस. आता हे तुम्ही त्याच ह्याला फवारले की दुसऱ्याला घेऊन चालले? दुसऱ्याला घेऊन चालले. जळालं ना तण सगळं. म्हणजे एकंदरीत तुम्ही शिंडिका वापरल्याने समाधानी? 100% अच्छा. मग बे शेतकऱ्यांनी त्यांना फवारायला पाहिजे का नाही? 100% फवारायला पाहिजे. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते रघुनाथराव देशमुख. यांनी शिंडिका बद्दल आपला अनुभव सांगितला. तर मित्रांनो, शिंडिका तुम्ही पण फवारा. धन्यवाद.